ओके. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी एप्रिल 2018चा TY BComची क्वेश्चन पेपर आहे. त्यामधला ग्रॉस टोटल इन्कम क्वेश्चन नंबर 5. मिस्टर दर्शन वर्किंग ॲज मॅनेजर इन LG कंपनी लिमिटेड पुणे. हे हॅज फर्निश द फॉलोइंग डिटेल्स ऑफ हिज सॅलरी अँड अदर इन्कम फॉर द फायनान्शियल इयर. आता फायनान्शियल इयर हे त्यावेळेला परीक्षेला आलं तिथं 2017-18 आहे. मी इथं 2021-22 करून घेतले. ओके. कॉम्प्युट टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी. आपल्याला काय शोधायचं रे पोरांनो? हॅलो. टोटल टॅक्सेबल इन्कम. काय शोधायचं बघा. आपल्याला शोधायचं आहे टोटल टॅक्सेबल इन्कम. टोटल टॅक्सेबल इन्कम कळाला का? म्हणजे सर्व मार्गाने मिळणारा इन्कम आणि त्याला टॅक्स किती बसला, त्याला म्हणजे कोण? हा दर्शन. ठीक आहे. हे सगळं शोधून द्यायचं आहे. कशा पद्धतीने करायचं पहा. अगदी सोपं आहे. 16 मार्काला होतो त्यावेळेला. तुम्हाला किती मार्काला आहे ते पाहून घ्या. ठीक आहे. थोड्याफार फरकाने प्रॉब्लेम सर्व सारखेच असतात. इथे प्रॉब्लेममध्ये जवळपास 13 पॉईंट आहेत पहा. सॉरी 15 पॉईंट आहेत. ठीक आहे. चलो करू स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा ह्या अशा पद्धतीने मी फॉर्मॅट बनवून घेतलाय पहा. अमाऊंटसाठी किती कॉलम केले रे मी इथं? 3 कॉलम केले. याच्यामध्ये मी ए आकडा टाकतो पहिल्यांदा. काय लिहिलं ए आकडा टाकून? इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरी. सॅलरी. आता इन्कम फ्रॉम सॅलरी घेतलं. मग त्यामध्ये मी आता काही नंबर टाकत नाही. जशी जशी इन्फॉर्मेशन मिळेल सॅलरीची मी ते इथे पुट करत चालणार. सांगा पहिल्यांदा काय दिलंय? बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी 70,000. बेसिक सॅलरी किती रुपये दिले रे? रुपये 70,000 गुणिले 12 महिने. बरोबर आहे. बर. 70,000 गुणिले 12 महिने दिले त्यांनी. काय करायचं? 8,40,000. डायरेक्ट मी इथं लिहितोय 8,40,000. कुठे लिहिलं मी? मधल्या कॉलम मध्ये. कॉलम नंबर 2 ला. हा. हे समजलं का? हो. 2 नंबरला काय आहे? डिअरनेस अलाउन्स. 70% ऑफ सॅलरी म्हटले. आणि परंतु खाली काय म्हटलं? नॉट कन्सिडर रिटायरमेंट बेनिफिट. रिटायरमेंट बेनिफिट साठी नाहीये. म्हणजे आपण काय करणार? वर्किंग नोट मध्ये नाही घेणार ना. हो इथे ते घ्यावं लागेल. हो. सांगा काय ते? 40% ऑफ सॅलरी. 70% ऑफ सॅलरी. 70% ऑफ सॅलरी. 70% ऑफ सॅलरी. काय रे 70% ऑफ सॅलरी? 5,88,000. कशाच्या 70%? 8,40,000. काढा मग त्याच्या 70% काढा. किती आलं? 5,88,000. 5,88,000. क्लिअर आहे. बर. नंतर काय? बाकीच्यांनी कॅल्क्युलेशन करून पहा. ट्रान्सपोर्ट अलाउन्स 3,500 पर मंथ. ट्रान्सपोर्ट अलाउन्स फुली टॅक्सेबल आहे माहिती आहे ना? हो. ट्रान्सपोर्ट अलाउन्स किती रुपये दिला रे? 3,500 रुपये. 3,500 गुणिले 12. किती येईल रे? 42,000. शाबास. 42,000 रुपये. बरोबर आहे. त्यानंतर काय रे? हाऊस रेंट अलाउन्स किती रुपये मिळाले? 5,000 पर मंथ. बर. हाऊस रेंट अलाउन्स. हाऊस रेंट अलाउन्स किती रुपये मिळतात त्याला? ₹5,000 पर मंथ. बरोबर ना?
आता मात्र हाऊस रेंट अलाउन्स मी डायरेक्ट बाहेर नाही लिहिते, मी मध्ये लिहितो. किती रुपये रे? 60,000. का बरं मध्ये लिहिले मी? एक्झम्पशन आहे. शाबास, एक्झम्पशन आहे ना. मग याच्यातून मला काय करायचं रे? लेस एक्झेम्प्टेड अप टू, हॅलो आठवतंय का काही? एक्झेम्प्टेड अप टू काय लिहिलं मी? वर्किंग नोट सेकंड. हा सर, सेकंड का बरं डायरेक्ट? पहिली कुठे आहे सर? सेकंड का बरं आली डायरेक्ट? पहिली कुठे? पहिली सॅलरीची. पहिली कंपल्सरी. वर्किंग नोट 1 कंपल्सरी. वर्किंग नोट 1 कंपल्सरी. सांगा, मी इथे वर्किंग नोट करतोय. पहा इथे काय लिहिलं मी? वर्किंग नोट्स. ठीक आहे, वर्किंग नोट्स दिसल्या का? बर, वर्किंग नोट मी कंपल्सरी करतोय. वर्किंग नोट 1 WN1. ठीक आहे, WN1 काय रे अभि? सॅलरी बरोबर बेसिक सॅलरी प्लस DA. DA काय? RB प्लस पर्सेंट वाला कमिशन. बरोबर आहे ना? पर्सेंट वाला कमिशन. सांग बरं, याच्यात किमती टाक बरं. सांगा, बेसिक सॅलरी किती होती? 8,40,000 अधिक. आता डिअरनेस अलाउन्स त्यांनी रिटायरमेंट बेनिफिटला सांगितलं का घ्यायला? नाही, नॉट कन्सिडर्ड. मग किती घ्यायचा का नाही घ्यायचा? नाही घ्यायचं. कमिशन कुठं दिसतंय का तुम्हाला उदाहरणामध्ये? दिसलं का कमिशन? सुद्धा नाहीये. हे जे वर्किंग नोट 1 आहे, आपण कंपल्सरी बनवतो. कोणताही प्रॉब्लेम असू द्या, म्हणजे सॅलरीचा असो किंवा GTIचा असो, वर्किंग नोट 1 आपलं कंपल्सरी बनवतो. ठीक आहे. मग आता इथं वर्किंग नोट 1 मध्ये मला काय काय घ्यायचं? फक्त सॅलरीचे 8,40,000 घ्यायचे. डिअरनेस अलाउन्स मधले जे 5,88,000 आहेत, यातले रिटायर बेनिफिटला काही आहेत का? नाही. म्हणजे मला इथे काय घ्यायचं मग? नील प्लस कमीशन के बारे में कुछ बोले नहीं ना वो? नाही. किती घ्यायचे? 8,40,000. हे वर्किंग नोट 1 मध्ये आले माझे. किती रुपये आले मग? 8,40,000. हे वर्किंग नोट 1 चं उत्तर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यावर आपल्याला बरेच कॅल्क्युलेशन करावे लागू शकतील, म्हणून आपण अगोदरच बनवून ठेवतो. आता मी करतोय वर्किंग नोट 2. सांगा, वर्किंग नोट 2. वर्किंग नोट 2. वर्किंग नोट 2 कशासाठी करतोय मी? HRA साठी. काय लिहायचं रे मला मग इथे आता? हाऊस रेंट अलाउन्स रिसीव. पहिल्यांदा लिस्ट ऑफ द फॉलोइंग. लिस्ट ऑफ द फॉलोइंग. त्याच्यात किती आकडे? 3. पहिला काय? HRA रिसीव. रिसीव. कितना मिला रे उसको? अरे कितना मिला? 5,000. दुसरा आकडा काय? रेंट रिसीव. रेंट रिसीव्ड नाही, रेंट पेड. आणि त्यातून मला लेस करायचंय काय? 10% ऑफ सॅलरी. 10% ऑफ वर्किंग नोट आहे ना ती. शाबास शाबास शाबास. मग रेंट पेड किती सांगितलं रे? पहा बरं जरा.
त्याने ऍक्च्युअल किती रेंट पेड केलं दिलंय का? किती आहे? 8,000 पर मंथ. 8,000 पर मंथ. आणि घर कोणत्या गावात आहे? पुण्यामध्ये. मेट्रो सिटी का? नाही. मग आता इथे रेंट पेडच्या पुढे मला कंसात काय लिहावं लागेल? रुपये 8,000 into 12. मंथ. बरोबर आहे. किती येईन रे? 9,000. आणि इथे 10% ऑफ सॅलरी म्हटलंय ना. सर सॅलरी कोणती? सॅलरी कोणती? वर्किंग नॉट शिवर. हा, मग आता इथे मला काय करावं लागेल सांगा? 8,40,000 गुणिले 12%. बरोबर आहे का? क्या सही आहे? 10% आहे, 12% नाही. किती पर्सेंट आहे? 10%. किती आहे रे 10%? 84,000. किती येतं बाहेर मग? 12,000. 12,000. एवढं कळालं का? हॅलो. हो. तिसरा आकडा काय रे? तिसरा 14% ऑफ. किती टक्के घ्यावा लागेल आता तिसरा आकडा? 40%. का बरं 40% ऑफ सॅलरी? मेट्रो सिटी नाही. मेट्रो सिटी नाहीये. गुणिले 40%. खरं बरं 40% याच्या 3,36,000. 3,36,000. बर. आता या तिघांपैकी कोणती संख्या लिस्ट आहे? 12,000. 12,000. मग हे 12,000 मला काय करायचे? मायनस करायचे. जे कळले का? कसे आले? हो. सर बाहर कितना आएगा फिर? 48,000. 48,000. समजले का एवढं? हो. त्याच्यानंतर काय रे? ही रिसिव्ड मेडिकल अलाउन्स. मेडिकल अलाउन्स मिळाला किती रुपये? 6,000. हो सर, फिक्स मेडिकल अलाउन्स आहे, फुल्ली टॅक्सेबल असतो ना. मेडिकल अलाउन्स किती रुपये रे? 1,000 into 12. किती रुपये होता? 6,000 ना. हो. किती मिळाले मग सांग बरं? 12 सक 72. 72. ओके. त्याच्यानंतर पुढे पहा बरं काय अजून. कंपनी कॉन्ट्रीब्युट्स 10% ऑफ बेसिक सॅलरी ऑफ हिज RPF अँड इक्वल अमाऊंट इज कॉन्ट्रीब्युटेड बाय हिम. इथे काय म्हटले पहा? कंपनीने त्याच्या अकाउंटमध्ये रेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंडमध्ये 10% अमाऊंट टाकली आणि तेवढीच अमाऊंट तो स्वतः सुद्धा टाकतो असं सांगितले. बरोबर आहे ना? सर 10% ऑफ काय? 10% ऑफ काय सांगितलं त्यांनी? बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी. हे लक्षात आलं का? हो. मग 10% ऑफ बेसिक सॅलरी तर क्लिअर कट दिलेलं आहे. 10% ऑफ बेसिक सॅलरी. तेवढीच अमाऊंट तो सुद्धा टाकतो ना. मला सांगा, त्याने स्वतःचे पैसे RPF मध्ये टाकले, हा त्याचा इन्कम आहे का? हॅलो, क्वेश्चन आहे का नीट? त्याने प्रॉव्हिडंट फंड मध्ये पैसे टाकले, हा इन्कम आहे का? अरे फिर से सुनो. त्याने स्वतःच्या प्रॉव्हिडंट फंड मध्ये पैसे टाकले, हा त्याचा इन्कम आहे का त्याची सेव्हिंग आहे? सेव्हिंग सर. पण त्याच्या नावावर, परंतु त्याच्या नावावर त्याच्या एम्प्लॉयरने सुद्धा पैसे टाकले. ते इन्कम आहे. हे फुकट मिळाले त्याला? नाही, इन्कम आहे सर. हा, इन्कम आहे ना. मग मला इन्कम द्यावं लागेल ना. हो. मग बेसिक सॅलरी किती होती? 84,000. 8,40,000 होते ना. हो, 10% 84,000. मला इथे काय लिहायचंय पहा? एम्प्लॉयर्स
employers contribution to RPF. सर किती सांगितले त्यांनी टाकायला? 10% of basic salary. 10% ऑफ. मी हे मुद्दामून सगळं कंसात लिहितोय बघा तुम्हाला समजण्यासाठी. सर 10% ऑफ बेसिक सॅलरी म्हणजे आपल्याला या 8,40,000चे गुणिले 10% करायचे, बरोबर ना? 84,000. आले रे मग 84,000. 84,000. आणि आपला नियम काय सांगतो? लेस काय रे? Exempted up to एक्झेम्प्टेड अप टू 12% of salary. शाबास 12% ऑफ salary. सॅलरी. 12% ऑफ सॅलरी. मग सॅलरी किती आहे आपली? आता इथं कोणती सॅलरी कन्सिडर करतो आपण? Working note number शाबास. 1. वर्किंग नोट 1 ची. वर्किंग नोट 1 ची योगायोगाने तेवढीच आहे. कळलं मग 8,40,000चे 12%. 1,08,000. किती आलं ते? 1,08,000. 1,08,000. मला इथे मायनस करायचंय पण इथे वजाबाकी होईल का हो? नाही. मायनस मध्ये आन्सर लिहायचं नसतं, मायनस मध्ये लिहायचं नाही. ठीक आहे, ओके. चलो आगे. काय रे पुढं? Interest credited during year. हा, इंटरेस्ट क्रेडिटेड ड्युरिंग द इयर. वाच पुढे वाच. On balance of RPF account at 11% of rupees 1,50,000. इंटरेस्ट क्रेडिटेड म्हणजे त्याच्या आजपर्यंत प्रॉव्हिडंट फंड मध्ये जेवढे पैसे आहे त्याच्यावरती त्याला किती टक्के व्याज मिळालं? 11%. 11%. मग आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं पहा. हा पण इन्कमच आहे ना. इंटरेस्ट ऑन RPF बॅलन्स किती टक्के मिळाले त्याला? 11%. 11%. किती मिळाले रे 11%ने? 1,70,000. 1,70,000. बर, कदाचित इथे उत्तर. याच्यातून मायनस काय करतो आपण, आठवलं का? RPF. हा, 9.5. शाबास. एक्झेम्प्टेड अप टू 9.5. 9.5%. एक्झेम्प्टेड अप टू 9.5%. आता मग इथली अमाऊंट आपल्याला शोधायची ना. त्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं येईल. आता मी काय करतो, इथं लिहितो 1,70,000 गुणिले 9.5 आणि भागिले 11. किती उत्तर येईल करा बरं याचं कॅल्क्युलेशन पटकन. दिसलं का? 1,46,818.18. गुणिले किती? किती गुणिले किती? 1,70,000 गुणिले 9.5 भागिले 11. 9.5 भागिले 11. 11 किती आलं? 1,00,000 इक्वल टू 46,818.18. 0.1818. मग सांग बरं इथं मी किती लिहू आता? 1,46,000. हा, 1,46,000. 818.18. आपण ते 0.18 देऊन सोडून आता. हा, आणि घे बाहेर किती आली वजाबाकी मग सांग पटकन. 47 म्हणजे 23,182 का? आणि वजाबाकी 23,182. ओके. कळले कसे आले? हो. ओके. चलो आगे. पुढं काय? ही हॅज हाऊस इन नाशिक. त्याचं घर आहे एक नाशिकला. कुठे आहे घर? नाशिकला. जे त्याने लेट आउट म्हणजे काय? भाड्याने दिले. किती रुपये भाडे द्यायला दर महिन्याला? 12,000. आणि त्याने त्याचा म्युन्सिपल टॅक्स पण पे केलेला आहे.
किती पर्सेंट? 10%. 10%. 10%. आता हे 10% असतं हे नेहमी कशाचे असतं? म्युन्सिपल व्हॅल्यूचे असतं. म्युन्सिपल व्हॅल्यूच्या. म्युन्सिपल व्हॅल्यू पण दिलेली आहे. हो. किती 1,40,000. दिलेली आहे? 1,40,000. सर फेअर रेंट स्टँडर्ड रेंट काही दिलं का? नाही. नाही. बरं भाडेकरीने पैसे बुडवले, भाडेकरी नव्हता असं कुठं स्टेटमेंट दिसतंय का? नाही. मग मला सांगा हे जे कॅल्क्युलेशन करायचंय हे इन्कम फ्रॉम सॅलरीचा पार्ट आहे का इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे? Income from Property. मग इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये खाली येईन का इंटरेस्ट डिपॉझिटेड? नाही. नाही. 1,40,000 लोन पेमेंट नाही. LIC प्रीमियम कोणी त्याने पेड केले. समजा कंपनीने पेड केला असतं तर मग इन्कम मध्ये घेतला असतं. आठवतंय का? हा. PPF मध्ये पैसे टाकले, मेडिकल इन्शुरन्सला 35,000 आणि कंपनीने 12,000 रुपये दर महिन्याला टॅक्स इन्कम टॅक्स डिडक्ट केलेला आहे. प्रोफेशन टॅक्स म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरीचा पार्ट संपला. इन्कम फ्रॉम सॅलरीचा पार्ट संपला. चलो मेरे को टोटल करने का है. टोटल करायचे ना, बरोबर आहे? हो. सांगा किती? 8 लाख, 40,000. 5 लाख, 5,83,000. 42,000. हा 48,000. 48,000 नंतर 72,000. 23,182. अरे एवढंच आहे. 16,13,182. 16,13,182. 16,13,182. 182. 16,13,182. 16,13,182. ओके. याला काय नाव द्यायचं रे मला? नेट सॅलरी. नाही. ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरी. बरं ग्रॉस सॅलरी नाव दिलं मी. ग्रॉस सॅलरी रुपीज. ठीक आहे. हो. ओके. आता यामधून मला करायचंय लेस. काय रे? डिडक्शन. शाबास. अंडर सेक्शन Deduction. 16. अंडर सेक्शन 16. सांगा 16 मधला एक काय? स्टँडर्ड डिडक्शन. 16 मधला एक. स्टँडर्ड डिडक्शन 50,000. शाबास. स्टँडर्ड डिडक्शन किती रुपये रे? 50,000. 50,000. 16 मधला 2 काय? एंटरटेनमेंट अलाउन्स किंवा प्रोफेशनल टॅक्स. किंवा नाही. हा. एंटरटेनमेंट अलाउन्स. अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्स एंटरटेनमेंट नाही. अलाउन्स तर इथं नॉट ऍप्लिकेबलच आहे. हा. बरोबर आहे. तसाही तो प्रायव्हेट मध्ये मिळत नाही आणि तसाही याच्यामध्ये नाहीच आहे. आणि प्रोफेशनल टॅक्स. पुढचा काय? प्रोफेशनल टॅक्स. टॅक्स. प्रोफेशनल टैक्स. प्रोफेशनल टैक्स दिया है क्या? हाँ. किती? 2,500. 2,500. मग हे 2,500 मला काय करायचे? मग सांगा या तिघांची बेरीज किती आली? 52,500. 52,500. हे मला 52,500 मायनस करायचे कशातून? सोळा. सांगा मग आता इथे सॅलरी किती येणार? करा बरं वाजा बाकी. 15,60,682. 15,60,682. याला काय नाव देणार मी आता? नेट सॅलरी. नेट सॅलरी. इन्कम सॅलरी. याला नाव देतो मी आता काय? इन्कम फ्रॉम सॅलरी. कळलं का? हो. आणि मग हे 15,60,682 कुठे घेतले मी? आउटर मेन कॉलम. आउटरला घेतली. दिसलं का? हा. आतापर्यंत आपण काहीच नव्हतं लिहिलं त्यात. हा. ओके.
आता दुसरा पार्ट सर बी. 682 862. अरे हा, काय चुकलं रे इथं? शाबास. इथं 682 आहे ना, हो. बरोबर आहे का? आता आता बरोबर आलं का? माझ्याकडून मिस्टेक झाली काहीतरी. हा हा. बरोबर हो. आहे. आता बरोबर आहे ना? हा. थँक्यू बरं का सौरभ. हा सर. इन्कम Income फ्रॉम from हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी. प्रॉपर्टी. आता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, पण इथं खाली जागा नाही हो. जाऊ दे, द्यायचं सोडून का पुढच्या पानावर घ्यायचं? पुढच्या पाण्यावर हा का? मला वाटलं सोडून द्यायचं. नाही. आता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी सोडवताना मी खालच्या पानावर घेतो इथं. हा? लक्ष द्या. हा. हो. ते एक काम करतो, थांबा, त्याला ऑटोमॅटिक खालच्या पानावर पाठवू का मी? गेलं खालच्या पानावर. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. पहिल्यांदा मला काय करायचंय? नेचर ऑफ हाऊस. हाऊस. सांगा, नेचर ऑफ हाऊस कोणतं नेचर आहे Let माझ्या out. हाऊसचं? लेट आउट. लेट आउट. लेट आउट. लेट आउट म्हणजे भाड्याने दिलेलं. भाड्याने दिलेलं, बरोबर. मग आता RER शोधायचं, माहिती आहे ना? सगळ्या स्टेप मी फॉलो करतो, घाबरू नका. म्युन्सिपल व्हॅल्यू दिली, म्युन्सिपल व्हॅल्यू दिली. हो दिलीये. बर, 1,40,000. मग मी काय करतो इथं पूर्ण सोडवतो. पहा बरं का, पहिली स्टेप काय माझी? हॅलो, काय शोधायचं मला? RER. रिजनेबल एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड रेंट. कसं शोधतो रे आपण त्यासाठी? लिस्ट ऑफ द फॉलोइंग. लिस्ट ऑफ द फॉलोविंग. बरोबर आहे ना? फर्स्ट म्युन्सिपल व्हॅल्यू. हा, लिस्ट ऑफ द फॉलोविंग मध्ये काय घेणार रे मी? फर्स्ट म्युन्सिपल व्हॅल्यू ऑर पे रेंट विच वर इज हायर. एक काम करतो मी इथे नाही, 1 2 3 4 आकडे नाही लिहित. याला मी हेडिंग टाकतो वाटलंच तर. हो. मग इथं मला एक आकडा टाकायचा. आता काय म्युन्सिपल व्हॅल्यू ऑर शॉर्टकट लिहितो बरं का? म्युन्सिपल व्हॅल्यू और और पे रेंट विच वर इज फेअर हायर. रेंट. याच्यापैकी काय हायर. हायर? सांगा, हायर कोण आहे? म्युन्सिपल व्हॅल्यूज फक्त दिलेले आहे आपल्याला. हो, फक्त म्युन्सिपल व्हॅल्यू आहे किती आहे? 1,40,000. फेअर रेंटचा काही तपास नाही आपल्याकडं. 1,40,000. 40,000. आणि 2 आकडा काय रे? स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट दिलंय का आपल्याला? नाही. मग या दोघांपैकी कोण घ्यायचं? 1,40,000. 1,40,000 बरोबर. हो. काय आला 1,40,000 माझा? क्रॉस RER आला. RER रुपीज, बरोबर आहे. हॅलो, हो. मग नंतर दुसरा पॉइंट काय घ्यायचा मला आता? क्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. Gross annual revenue. शाबास. काय घ्यायचं? क्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. व्हॅल्यू. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू साठी मी काय करणार आता? हायर ऑफ द फॉलोइंग. Following. हायर ऑफ द फॉलोइंग. आठवत आहे ना तुम्हाला? हा हो. सर. पढ़ाया है मैंने. जी हा. हायर ऑफ द फॉलोइंग. त्याच्यामध्ये परत पहिल्यांदा काय? Reasonable expected RER. rent. RER 1,40,000. RER ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला 1,40,000. 40,000. बरोबर आहे. आणि दुसरं काय रे? Annual rent minus unrealized Annual rent. rent. Rent minus Minus unrealized rent. Unrealized अनरिलाइज rent. रेंट. मग एनुअल रेंट, अनरिलाइज रेंट के बारे में कुछ बताया ही नहीं है. एनुअल रेंट मालूम है क्या? एनुअल रेंट सांगा. एन्युअल रेंट कसं ओळखायचं आता इथं सांगा बरं. 5,000 per month they have to pay. काय काय काय?
अरे अॅन्युअल म्हणजे एका वर्षाचं ना. हो हो. हो मग एका वर्षाचं भाडं दिलंय का त्यांनी? नाही. नाही मंथली दिलंय. दिलेलं आहे नीट बघा. हो 12,000 दिले. 12 करायचे का? किती दिलेलं आहे? हा 5,000 into 12. शाबास. किती येईन का ते? Root of 12,000 per month. किती येईन मग? 1,44,000. 44,000. 1,44,000. ओके. हा. या दोघांपैकी काय घ्यायचं मला? हायर. हायर. Year. 1,44,000. कोणते घ्यायचे? 1,44,000. 44,000. म्हणजे हे नाही घ्यायचे पा. बरोबर आहे. हम्म. यातून मला परत काय करायचं? लॉस ऑफ रेंट प्लेस शाबास. लॉस ऑफ रेंट. रेंट. लॉस ऑफ रेंट दिले का रे आपल्याला? नाही. नॉट लॉस ऑफ रेंट म्हणजे काय रे? ज्या कालावधीमध्ये भाडेकरी नव्हता, व्हॅकंट प्रॉपर्टी. वॅकेंट पिरियड. वॅकंट प्रॉपर्टी. मग खाली पुन्हा किती आले माझे? 1,44,000. 1,44,000. बरोबर आहे. हो या 1,44,000 ला मी काय नाव देणार आता? GAV. ग्रॉस शाबास. अॅन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. बरोबर आहे सर. यस सर. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू वरून आपल्याला काय शोधायचे पुन्हा? नेट अॅन्युअल व्हॅल्यू. काय मायनस करावं लागतं? म्युनिसिपल टॅक्स. म्युनिसिपल टॅक्स. किती सोपं आहे पाहिलं का? अरे GAV मधून म्युनिसिपल टॅक्स मायनस केल्यावर NAV मिळतं, माहिती आहे ना? हो म्युनिसिपल टॅक्स किती सांगितलं त्यांनी? 10%. 10% कशाच्या? 10% ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यूच्या. व्हॉट इज दॅट? 14,000. शाबास. 14,000 रुपये. सही आहे सर. मग माझं आन्सर आलं किती? 1,30,000. शाबास. 1,30,000. 1,30,000. काय नाव देणार 1,30,000 ला? नेट नेट अॅन्युअल व्हॅल्यू. नेट अॅन्युअल व्हॅल्यू. कसं बोलले आता? नेट अॅन्युअल व्हॅल्यू. याच्या पुढं मला रुपीज असा शब्द लिहायला पाहिजे, पण ते काय विसरलो. ठीक आहे. नेट अॅन्युअल व्हॅल्यू आली का रे? हो. मग नेट अॅन्युअल व्हॅल्यूतून आता आपल्याला काय करायचं असं माहितीये का? डिडक्शन. शाबास. डिडक्शन. कोणत्या सेक्शन अंडर मध्ये सेक्शन जातो? 24 मध्ये. डिडक्शन. बाकीच्यांना येत नाही का रे? बाकीचे कोणी बोलत नाही. अंडर सेक्शन 24. 24 मधला एक सांगा अश्विनी. स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन. 30% ऑफ NAV. स्टैंडर्ड डिडक्शन सर. स्टैंडर्ड डिडक्शन कितना होता है? 30% ऑफ NAV. NAV. वी. बरोबर है. 59,000. कितना आएगा रे? 39,000. बर. 39,000. दुसरा 24 मधला 2. इंटरेस्ट ऑन हाऊस लोन. इंटरेस्ट ऑन हाऊस हाऊस लोन आहे का? दिलेला आहे का? पाहू आपण. नाव तर लिहून ठेवू. इंटरेस्ट ऑन हाऊस लोन. बर. आहे का क्वेश्चन मध्ये? घरावर कर्ज काढलेलं आहे, घर बांधकामासाठी वगैरे काय आहे का? पहा बरं. आहे का? पहा बरं. आहे का? नाही दिसत आहे. 10 नंबरचा पॉइंट काय? 10 नंबरचा. He paid rupees 1,40,000 as housing loan repayment for his house in Nashik, which includes rupees 60,000 as amount interest on loan during the year. आहे ना 6. मग आता मला सांगा, त्याने घराचं कर्ज किती फेडलं वर्षभरात? 1,40,000. 1,40,000. त्या 1,40,000 मध्ये 1,40,000 मध्ये व्याज किती होतं? 60,000. 60,000. म्हणजे मुद्दल किती होती? 80,000. मग आता 80,000. व्याज 1,00,000. व्याज 60,000 आहे ना? हो. सेक्शन 24(2) व्याज घेतो का मुद्दल घेतो?
व्याज किती? व्याज 60,000. 60,000. मग आता मला जे उत्तर लिहायचंय ते कसं कॅल्क्युलेट करायचं सांगा. कशातून काय कॅल्क्युलेट करायचंय? एक काम करतो मी, इथं 1,30,000 घेतो पहिल्यांदा आणि त्यातून इथं मायनस करतो. 39 आणि हे किती झाले रे सर? 99,000 झाले आहे ना. हो. हो. सांगा मग किती आलं? 31,000 1,30,000. काहीतरी चुकलं का रे? मायनस 31,000. काहीतरी चुकलं का? 1,30,000. हा. हा 1,30,000. हो हां 31,000. 40,000 रुपये सर. कुठे 40,000 ग? नाही 31,000. मायनस 31 होतं ना. तुझ्या कुठे ग? कुठे नाही mistake सर, असेल ते तर सांग. वरचं मग काही चुकलं प्रॉब्लेम नाही, आहे. घाबरू नको. घाबरू नको, चुकू शकतं माझ्याकडून पण. कुठे बोलते तू 40,000? बेरीज का? नाही. यांची ते मदत- वरचं आन्सर बोलत होती ती. 99,000 बरोबर आहे का? हो. 1,30,000 आले, कळाले का? हाँ इसको क्या नाम देने का? इनकम इनकम फ्रॉम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी. हाउस प्रॉपर्टी है क्या नहीं? बराबर है. हाँ चलो इसको 31,000 को बाहर ले लेंगे हम. घेतले बाहेर. बघा बाहेरच्या कॉलम मध्ये फक्त काय आला? इन्कम फ्रॉम सॅलरी आला. आता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. प्रॉपर्टी आला. आला. बरोबर आहे ना? यस सर. अरे एकदम बरोबर आहे का नाही? हो सर. ओके. आता तिसरा हेडिंग काय रे आपला? तिसरा आपल्या इन्कम कॅल्क्युलेशन मधला तिसरा हेडिंग सांगा. Income from business. इन्कम फ्रॉम बिजनेस और प्रोफेशन. बिझनेस और Profession. बिझनेस किंवा प्रोफेशन. प्रोफेशन. जागा नाही पुरत. बर प्रॉब्लेम. हा इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन बद्दल काही दिलंय का प्रॉब्लेम मध्ये? सांगा. त्याचं दुकान आहे, त्याचं प्रोफेशन आहे, असं काही सांगितलंय का? अरे मेरे को तो नहीं दिख रहा. क्या आपको दिख रहा? नहीं. नहीं दिख रहा ना, तो नहीं लिख दो ना, फिर डरते काय कोई? नॉट एप्लीकेबल. नील नील. नील नहीं. नील. चौथा. Income from capital gain. बर मी कॅपिटल गेन लिहून टाकतो फक्त. कॅपिटल गेन मध्ये काय येतं माहिती आहे ना? जर आपण लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म ऍसेट, कॅपिटल ऍसेट विकली तर कॅपिटल गेन येतो. कुठे उदाहरणामध्ये असं सांगितलं होतं का हो? त्याने बिल्डिंग विकली, नाही. त्याने मशिनरी विकली, त्याने काहीतरी शेअर्स विकले, असं काही सांगितलंय का? नाही. नक्की आठवतंय का? बघायचं. नहीं. दिसलं का तुम्हाला? दिसलं कुठं असं? नाही दिस. नाही दिसलं ना. मग त्याने काय कोणती मालमत्ता विकलेली नाहीये. म्हटलं असं पाहून घ्या. असती तर लिहिली असती आपण, है ना? दिसलं का? हो. मग इधर भी क्या लिखने का? नील. नील. नील एक नील, नील दोन्ही नील, नील त्रिक नील. हा पुढं काय रे आता? Other sources. फ्रॉम अदर हा सोर्स. इन्कम फ्रॉम Other sources. अदर सोर्सेस. अदर सोर्सेस. आता अदर सोर्सेस हे मेन आहे. याच्यामध्ये काय काय आहे? अदर सोर्सेस मध्ये काय काय? पावर का नीट. अदर सोर्सेस म्हणजे जे कुठंच आले नाही ते अदर सोर्सेस मध्ये येतात. पहिल्यापासून पोवर्टी अर्नेस अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स येतो, सॅलरीचे पार्ट होते, घरापासून हाऊस प्रॉपर्टी. यस ही रिसिव्ड इंटरेस्ट. त्याला व्याज मिळालं. पहा 9 नंबरचा पॉईंट दिसतोय का? हाँ. हाँ. कशावर व्याज मिळालं? फिक्स फिक्स डिपॉझिट. डिपॉझिट वर. इंटरेस्ट मिळालं फिक्स डिपॉझिट वर 60,000. परंतु डिडक्शन मध्ये अंडर सेक्शन TTB आठवतो का? TTB
त्याच्यामध्ये व्याज आहे ना 50,000 रुपये परत मायनस होणार आहे. सांगतो कसं करायचं ते. त्याच्यानंतर 10,000 रुपये कसले मिळाले रे? हॅलो, डिव्हिडंड मिळाला मला. अरे डिव्हिडंड मिळाला पण कंपनी कुठली आहे? डोमेस्टिक कंपनी डिव्हिडंड. डोमेस्टिक कंपनी. डोमेस्टिक कंपनी म्हणजे कोणती कंपनी? इंडियन कंपनी. डोमेस्टिक म्हणजे इंडिया. इंडिया. आणि इंडियन India. कंपनीच्या डिव्हिडंड मिळाला म्हणजे शेअर्स मधून डिव्हिडंड मिळाला ना. हो. इसको एग्जेम्प्ट किया जाता है, इसको इनकम की कैटेगरी में काउंट किया जाता नहीं. ऋतुजा लक्षात ठेव, मी काय सांगतो. समजा व्याज मिळालं असतं ना, काउंट केलं असतं. व्याज मिळालं असतं ना, काउंट केला. पण डिव्हिडंड मिळाला ना. पण डिव्हिडंड फॉरेन कंपनी का डोमेस्टिक कंपनी आहे? डोमेस्टिक कंपनी आहे. म्हणजे इंडियन कंपनी आहे. एक्झेम्प्ट होऊन याला इन्कम मध्ये घ्यायचं नाही. जर डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी असतं तर घ्यायचं, ऍड मग करायचं. घ्यायचं. समजलं का? बर, पहिल्यांदा मी लिहितो इंटरेस्ट. इथं काय लिहिलं मी? इंटरेस्ट. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉजिट. डिपॉझिट सर कितना मिला उसको? 60. 60,000. नंतर डिव्हिडंड. डिव्हिडंड फ्रॉम डोमेस्टिक कंपनी है ना. डोमेस्टिक. डोमेस्टिक कंपनी. इसको लिखेंगे हम नॉट ऍप्लिकेबल. अमाऊंटच लिहायची नाही त्याची. कळलं का? हो. हॅलो, हो सर. हो सर. ओके. याला मी वेगळ्या रंगात दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल जरा. सर डोमेस्टिक कंपनीचं लिहायचं नसतं का? नाही लिहायचं. का बरं? ते आपल्याला शेअर्स मधून मिळालेले. भाऊ तू शंका विचारतोय का माहिती म्हणून विचारतोय मला? शंका विचारते. हा मग ठीक आहे. नाही मला वाटलं तुला कुठं लिहिलेलं दिसलं काय. नंतर ही पेड रुपीज. अरे मला सांगा, आपण इन्कम काउंट करतोय ना रे. मग 11वा पॉइंट इन्कमचा आहे का खर्चाचा आहे? अरे इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? त्यांनी दिला सर एक्सपेन्सेस. एक्सपेन्स आहे ना तो. मग तो काय लाईन इन्कम मध्ये नाहीये ना. नंतर 12वा पॉइंट, त्याने डिपॉझिट केले पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये, पैसे भरले त्याने. हा पण एक्सपेन्स आहे, पण एक्सपेन्स नाही, सेव्हिंग आहे. इन्कमच्या कॅटेगरी मध्ये येईल का? नाही. ही पेड मेडिकल इन्शुरन्स. त्याने मेडिकल इन्शुरन्स कोणाचा? वाईफचा. वाईफ किती वर्षाची आहे? 65 years. अरे हा किती वर्षाचा आहे मग? अरे दर्शनचं वय किती? हॅलो, अरे मी काय विचारतोय कळतं का जरा? कळतंय सर ते मग दर्शनचं वय काय 42 असेल का? मोर दॅन 65. मोर दॅन 65 असणार ना. एक आपण असं एक मानून चालू आहे, डीम टू बी मानून चालू आपण, है की नाही? जनरली असंच असतं ना सगळीकडं. हा, वाटलं तर मम्मी पप्पाला विचारून घ्या. ठीक आहे. परंतु इथं काही दिलंय का रे? अरे मग इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करताना या दर्शनला नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये काउंट करायचा का सिनियर सिटीजन मध्ये काउंट करायचा? सीनियर सिटीजन. Senior citizen. ये मेरे को अभी पता चला. अभी मला वाटलं आईचं वय असेल, तिने वाईफ दिलं रे डायरेक्ट, आहे का नाही? वडिलांची वाईफ नाही ना म्हटलेलं कुठं? नाही, विचारून पाहून घेतलं बाबा. ठीक आहे. ही पेड मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम 35,000 ऑफ हिज वाईफ. वाईफचं वय 65 आहे, म्हणजे याचं डेफिनेट 65 पेक्षा जास्त असेल असणार, असं ऍज्युम करावंच लागणार आहे. ठीक आहे. बरं जाऊ द्या, मुद्दा तो नाहीये. मुद्दा काय आहे?
त्याने मेडिकल इन्शुरन्सचे पैसे खर्च केले म्हणजे हा त्याचा इन्कम आहे का एक्सपेन्स आहे रे? एक्सपेन्स. एक्सपेन्स आहे. Expenses. याला क्वालिफाईड सेव्हिंग मध्ये टाकता येणार नाही, याच्यासाठी सेपरेट आहे मेडिकल इन्शुरन्स साठी ATD आठवतो का? हा, ATD. मी नुसती बडबड करतो राव, मी इथं मार्किंग करतो ना जरा शिक. याच्यासाठी काय येईन ATD ATD. आहे का नाही? याच्यासाठी ATD 15,000साठी सुद्धा काय येईन ATD C. हे 60,000 होते का वरचे? हा. त्याच्यासाठी हे- सुद्धा ATC. नाही, TTB मध्ये येईन, TTB मध्ये. मॅडम त्याचा इन्कम आहे हा. हा. TTB मध्ये जाईल ते. आणि हे तर नॉट ऍप्लिकेबल होणार डोमेस्टिक कंपनी म्हणून. आणि हा तर TDS आहे. 12,000 काय आहे? TDS आहे ना. आणि हे 16(2) मध्ये मांडलं आपण. कोणतं? प्रोफेशनल टॅक्स. समजतंय? हो. बर, मग आता काय करायचं बोला. हॅलो. अरे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, सॉरी इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस झाले का? झाले. किती बेरीज झाली त्याची? 60,000. 60,000. मला करायची टोटल. कशाची टोटल करायची? कशाची टोटल करायची? टोटल ग्रॉस टोटल इन्कम पुरे ग्रॉस टोटल इन्कम. सांगा बरोबर ती किती होते? 15,60,000 15,60,000 682 अधिक 680. 31,000 15,91,000 15,91,000 16,51,682. इसको हम बोलेंगे अब क्या? ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम. अच्छा, अशी भानगड आहे. कळलं का? हो. कळलं का इथपर्यंत? हो. मग आता याला मी पुढे इथं टोटल कंटिन्यू करतो. ग्रॉस टोटल इन्कम आहे ना. मग आता इथं मी काय करतो ते बघा. हॅलो. ग्रॉस टोटल इन्कम झाला का? याच्यातून मला काय करायचं रे? लेस करायचं ना. काय लेस करायचं रे मला त्यातून? डिडक्शन. कोणते डिडक्शन? ATD, ATC. लिहितो मी. लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80C टू ATC. 80U. ATO. हे कळालं का? हा. अजिबात नाही कळालं सर, अजिबात नाही कळालं. मग मी पहिल्यांदा घेतो C. 80C. सांगा 80C मध्ये काय लिहायचंय मला? क्वालिफाईड सेव्हिंग्स. क्वालिफाईड सेव्हिंग. सांगा क्वालिफाईड सेव्हिंग्स. क्वालिफाईड सेव्हिंग मध्ये मला काय काय घ्यावं लागेल? प्रश्नामध्ये जावं लागेल मला आता परत पहिल्यापासून. बघा क्वालिफाईड सेव्हिंग मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आलं RPF. RPF ला किती आहे? 10%. 10%. किती होते रे 10%? 84,000 होते ना. हा, 84,000. एक काम करू का मी, याला आहे ना खालच्या पानावरच घेऊ का? हॅलो. हो. खालच्या पानावर घेतो म्हणजे टेन्शन नको. क्वालिफाईड सेव्हिंग. सांगा क्वालिफाईड सेव्हिंग मध्ये पहिल्यांदा काय येईल? 10% ऑफ कोणाचं कॉन्ट्रीब्युशन? एम्प्लॉईज. एम्प्लॉयरचं कसं काय? एम्प्लॉईज आहे ना. हा, ते कोणतरी बोललं ना. कॉन्ट्रीब्युशन टू हो. RPF. RPF. बरोबर आहे.
बर, एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन टू RPF किती टाकले होते रे त्याने RPF ला? 84,000. हा, दुसरं काय रे? परत प्रश्न पाहावा लागेल, लय वेळा प्रश्न पाहावा लागतो बा. इंटरेस्ट नाही येणार. टॅक्स हाऊस he received 10,000 डोमेस्टिक. हा, त्याने घराचं किती कर्ज फेडलं रे? अरे घराचं किती कर्ज होतं त्याच्यावर? 60,000. 60,000. 60,000 व्याज दिलं मॅडम. 1,40,000. टोटल कर्ज फेडलं ना. हो. मग त्यातली मुद्दल किती? 80,000. 80,000. 80,000. मग प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ हाऊस लोन रिपेमेंट चालतं ATC मध्ये, माहितीये ना? हा. मग 80,000 कुठून आले कळाले का? हो. मग आता मी इथे लिहिणार पा, कुठे? खूप लांब. काय? प्रिन्सिपल हाऊस पेमेंट. अरे यार, प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ हाऊस लोन पेड. बरोबर ना? प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ किती रुपये? 60 नाही, किती? 80,000 कसे आले कळाले का तुम्हाला? हो. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये अजून काय दिले माहिती का? 15,000 LIC मध्ये भरले पाहते. सर 15,000 रुपये LIC में भरावो. तिसरा पॉइंट काय? LIC प्रीमियम किती भरले? 15,000. 15,000. नंतर अजून काय? क्रमाने सगळा प्रॉब्लेम पाहायचा, मग ते सापडतं आपल्याला. 15,000 रुपये घेतले. अरे PPF ला पण टाकले त्याने 60,000. बरोबर ना? सर उसने PPF में भी डाला किती? अरे PPF मध्ये किती टाकले भाऊ? 60,000. 60,000. असं त्याने टोटल क्वालिफाईड सेव्हिंग किती केलं पा? 8 आणि 8 16, 16 आणि 7 22, 22 23, 23 1,23,000 नाही, 2,39,000. हा 2,39,000. 39,000. पण ATC ला मॅक्झिमम किती रुपये चालतात माहिती का? 80 ला 1,25,000. नाही नाही नाही, चुकीचं सांगते तू. 1,25,000 नाही. 2,50,000. किती किती? 1,50,000. शाबास, 1,50,000. कोण बोललं रे? हॅलो पल्लवी. शाबास, व्हेरी गुड, वेल डन. हा 1,50,000 मी सांगितलं होतं शिकवताना पहा. ATC मध्ये मॅक्झिमम डिडक्शन किती असतं? 1,50,000. लक्षात आलं का? आता ATC झालं म्हणजे पहा, तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना काय काय लक्षात ठेवायचे. बाप रे. हा सर ATD पण आहे ना? ATD कशासाठी आहे? मेडिकल इन्शुरन्स. मेडिकल इन्शुरन्स. मेडिकल इन्शुरन्स साठी त्याने किती पैसे टाकले सांगा मग? हा, वाईफचं वय किती आहे? 25 years. 65. मग 50,000 रुपयापर्यंत चालतील किती पण. समजा वाईफचं वय जर 60 वर्षाच्या आत असतं ना, तर मॅक्झिमम 25,000 रुपये चालतात, माहिती ना? मग इथं मी 35 लिहू का 25 लिहू का 50 लिहू? मॅक्झिमम 50. हा, मॅक्झिमम 50 आहे, पण आपलं 50च्या आतच आहे ना. हो 50च्या आत आहे. मेडिकल इन्शुरन्स ऑफ वाईफ. तिचं एज किती आहे? बरोबर का? हा, किती रुपये चालतील मग? 35,000.
एकच घटक आहे म्हणून मी इनरला पण तोच आउटरला पण तोच लिहून टाकला. हो. 80 डी झाला. 80 कशाचा असतो? एज्युकेशन लोन. एज्युकेशन लोन बद्दल काही सांगितलंय का रे? नाही सांगितलं. नाही. एज्युकेशन लोन बद्दल काही सांगितलेलं नाही. 80 जी डोनेशन वगैरे काही आहे का कुठे? डोनेशन नाही. डोनेशन आहे का कुठे? दिसतंय का? नाही दिसत आहे. 80 जी EFT. हा TTB आहे ना. TTB किती आहे? 60,000. 60. पण TTB मॅक्झिमम किती असतो? हॅलो, अरे काय ते TTB इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट ऑन FD त्यांनी दिले 60,000. 10,000. पण आपल्याला घ्यायचे किती? फक्त 50,000च घ्यायचे. हे कळाले का? मॅक्झिमम 50,000 आहे. काल सांगितलं होतं, आठवतंय का? हो. हा. सेव्हिंग बँकच्या अकाउंटचं व्याज असेल तर मॅक्झिमम 10,000 रुपये. माहिती आहे ना? हा. हो. कुछ गलती में मिस्टेक नहीं हुआ ना? देखो कुछ रही तो नहीं गया. फक्त TDS राहिला 12,000. बरोबर ना? बाकी सगळं झालं. हो, अरे बाकी सगळं झालं का? झालं. ओके, चला तुमचे टोटल डिडक्शन किती झाले पहा बरं. टोटल डिडक्शन किती झाले? या तिघांची बेरीज करा. 80C, 80G आणि सॉरी 80 कोण कोण ते? 2,35,000. 2,35,000. मी आता इथं कुठेतरी लिहून टाकतो. 2,35,000. मग 2,35,000 रुपये माझा टोटल डिडक्शन आहे ना. मग आता माझ्या ग्रॉस टोटल इन्कम किती होता माझा? 16,51,682. त्यातून मला मायनस करायचे 2,35,000. करा बरं पटकन. 16,51,682 घेऊ का मी कॅल्क्युलेटरवर? किती घेतले? 16,51,682 वजा 16,51,682 2,35,000 किती आलं रे? 14,16,682. 14,16,682 बरोबर आहे का? याला नाव काय देणार मी आता? टोटल टॅक्सेबल इन्कम. शाबास. आणि आता आपल्याला उदाहरण संपलं नाही. आत्ताची का आपल्या उदाहरणाचा एक भाग झाला. टोटल टॅक्सेबल इन्कम पहा, त्यांनी सांगितलं होतं ना टोटल टॅक्सेबल इन्कम काढा. दिसलं का? आता काय शोधायचं आपल्याला? टॅक्स लायबिलिटी. मी तुम्हाला नोट्स पाठवलेले आहे, त्याच्यामध्ये जवळपास 35 प्रॉब्लेम आहेत असे. पाहिलं का? आता बघा मग आता किती प्रॅक्टिस घेतली अशी ऑफलाईन असतं तर. पण आता नसीब आपना. टॅक्स लायबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची पाहूया आपण. टॅक्स लायबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची? टोटल टॅक्सेबल इन्कम किती झाला? कुठे रे टोटल टॅक्सेबल इन्कम? 14,16,682. हा, मग आता आपल्याला काय करायचं इथं? शेवट. शाबास शाबास शाबास. काय घ्यायचं मला आता इथं? कॅल्क्युलेशन ऑफ टॅक्स. बरोबर ना? सर वो सीनियर सिटीजन है ना? बरोबर ना? ये तो सीनियर सिटीजन निकला. सही बात आहे. मग सीनियर सिटीजनला स्लॅब काय रे सांगा? 250. हा, अरे किती रुपयापर्यंत नेले? 3 लाख. 3 लाखापर्यंत. काय घेतलं जातं? नील. नील. इथं सुद्धा
नील. हे कळलं का? आपला टोटल इन्कम किती आहे? 14 लाख. 16,682. हा, आता हे वरचा भाग संपला बरं का. हे अलग आहे, हे अलग आहे. ठीक आहे. आता आपण हे खालचं कॅल्क्युलेशन वेगळं करतोय. 3 लाखापर्यंत नील असतो, माहिती आहे ना? नील. हो. मग आता इथं रुपये 3 लाख. आता मी 3 लाखच लिहितो. 3 लाखापासून तर 5 लाखापर्यंत 5 लाख. मध्ये किती रुपये आले रे? 2 लाख. 2 लाख. याला 5% असतो, माहिती ना? आता मी ओल्ड रिजिमने करतोय बरं का कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन कसं करतोय सांगा? 5% किती येईल याला? सर हे 2 लाख कुठून आणले? सर हे 2 लाख कुठून आणले? 3 लाख आणि 5 लाखाच्या मधला गॅप. हा, 3 लाख आणि 5 लाखाच्या मध्ये किती व्हॅल्यू आहे? 2 लाख. 2 लाख. याचं इन्कम तर 14 लाख आहे ना. बिंदास पुढे जाता येईल. आता सांगा, रुपये 5 लाख पासून 10 लाखापर्यंत शाबास. 20%. मध्ये 5 लाख रुपये ना, हा. त्याच्यावर किती टक्के? 20%. किती रे मग? 10,000. 1 1 लाख. लाख. 1 लाख. बरोबर आहे. सर हे 5 लाख कुठून आणले? हो. 5 लाख 10 लाखामधला gap. 10 लाख मधला डिफरन्स. आता मग रुपये किती? About 10,000. 10 लाखापासून 10. तर आपला इन्कम किती आहे इथं? 14 लाख. 16,682. मग इथं किती डिफरन्स किती येईल रे? 4,16,682. 16,682. 680. 30%. किती टक्के येईल याला? 30%. सांगा याच्यात 30% किती? किती रुपयाचे 30% काढायचे मला? 4,16,682 गुणिले 30%. 30% किती येईल? 1,25,000. 25,404. 4.6. 1,25,000. 4.6. सहा. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे का? हो आहे. 0.6 असं लिहिलं मी. ठीक आहे. बघा बरं का, मुद्दा म्हणून मी तसंच लिहिलं. आता मला याची बेरीज करायची. याची काय करायची सांगा मग? बेरीज किती येणार त्याची? 1,25,000 आणि 1 लाख. 2,35,004.6. शाबास शाबास शाबास. 2,35,000 4.6. 2,35,000 4.6. बरोबर आहे का? आता याला मी पहिल्यांदा अप्लाय करणार, म्हणजे पद्धत आहे लिहिण्याची म्हणून मी सांगतोय. लेक्स काय? टॅक्स रिबेट अंडर सेक्शन ATU. 87A. ATU नाही मॅडम, डिडक्शन येते. मला सांगा, टॅक्स रिबेट फक्त कोणाला ऍप्लिकेबल असतो? ज्याचा इन्कम 5 लाखापर्यंत असेल. याचा किती आहे? 14 लाख. 14 लाख. मिळेगा? नाही. नाही मिळेल. नाही. काय करायचं मग? परत तसंच तसं 2,35,000 4.6. बरोबर आहे. आता काय करायचं मला? याच्यामध्ये ऍड करायचं. ऍड काय? एज्युकेशन अँड हेल्थ सेस हेल्थ 4%. अँड एजुकेशन सेस Education 4%. सेस. कितना परसेंट रहता है वो? 4%. 4%. सर 4% ऑफ व्हॉट? अरे 4% 2,35,000. हा, जे आलं ना 2,35,000 आपले किती आले? 2,35,000
4 पॉईंट 9,400 याला गुणिले किती 9,400.184 4%. किती आलं रे? 9,400.184 बर 9,400.184. 184. 9,400.2 दोन करून टाकले. 184. मी काय केले? 18 हे 2 केले. चालेल ना? का 18च घेऊ? नको 18 तर 18. ठीक आहे. सांगा टोटल किती झाले? मोजा किती सर? 2,35,000 4.6 अधिक 9,400.18 2,44,404.784 किती 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 2,44,404.784. बर 78 आले. ठीक आहे. इथपर्यंत आलं का तुमचं? सांगा याला काय म्हणणार मग आता? टॅक्स लायबिलिटी. टॅक्स लायबिलिटी नाही, टॅक्स पेएबल. ठीक आहे. इन्कम टॅक्स पेएबल किती झाला? 2,44,404. इनकम टैक्स पेएबल किती आला? 2,44,000. अरे लेकिन इसमें तो हॅलो कॅल्क्युलेटर राहिलं होतं मध्ये. याने तर TDS भरलेला आहे ना रे? किती भरलेला आहे रे? किती किती भरलेला आहे TDS? बघा प्रश्नामध्ये. इसने ऑलरेडी टॅक्स डिडक्टेड. कंपनीने किती रुपये टॅक्स काढून घेतला त्याचा दर महिन्याला? 12,000 दर महिन्याला 12,000 का वर्षभरात एकदाच 12,000? पर दर मंथ. महिन्याला 12,000. म्हणजे याने ऑलरेडी किती रुपये टॅक्स भरलेला आहे? 1,44,000. शाबास. कळलं का? नहीं समझे? समजे. नहीं समझे, अजिबात नहीं समझे सर हम. किती रे? 1,04,4.78. हा सांग बरं आता मग किती रुपये राहिले त्याचा टॅक्स? 404.78. किती? 1,04,478. 1,04,478 एवढं आले. नीट केली ना बाकी सगळ्यांनी करा बरं का. चुकलं तर गडबड होईल सगळी. नाही सर बरोबर आहे. बरोबर आहे ना? मग आता याला म्हणणार आपण काय म्हणणार? इन्कम टॅक्स पेएबल. किती रुपये पेएबल झाले मग त्याचे? 1,04,400. हा आता याला आपण काय करणार? राउंडिंग अप. राउंडिंग ऑफ. राउंडिंग ऑफ म्हणजे आता ही जी अमाऊंट आहे ना राऊंड फिगर मध्ये करायची. शेवटची रक्कम 10 रुपये म्हणजे 10 रुपयापेक्षा मला सांगा 404 आहे म्हणजे याला 400 जवळ आहे का 410 जवळ आहे? 400 जवळ आहे. हा मग इथं किती आलं? 1,04,000. बस एवढे पैसे देणं बाकी आहे. समजलं? हो. एवढं लिहिल्यावर तुम्हाला 10 मार्क किंवा 12 मार्क किंवा काहीतरी असेल. 20 मार्क आहे. हॅलो याला काही ऑप्शनला नाही का?
भाऊ परीक्षेला जरी असलं तरी जिंदगीमध्ये परत ऑप्शनला नाही काही याला. जिंदगी जाऊ द्या आता एक्झाम्पल बोलला. आपण सेपरेटली सॉल्व्ह करतोच ना. हे बघ आता हा मग प्रॉब्लेम हे जुन्या परीक्षेचा आहे, थोडा मोठा आहे, तुम्हाला 10 मार्काला थोडासा छोटा असू शकतो, त्याबद्दल काही वाद नाही. कारण सर ऐका एवढं लिहायला किती टाइम लागेल. आता हे बघ मी तुम्हाला पहिल्यांदा प्रॉब्लेम घेतला, मला सांग बरं आपण GTI चा कितवा प्रॉब्लेम घेतलाय हा? पहिला. मग पहिला आहे म्हटल्यावरती मी पण एक्सप्लेन करून नाही तर नुसतं धाड 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 मला येतंय म्हणजे मी भाव खायचा का? नाही. हम्म? सांग ना. तरी पण जास्तच आहे. तरी पण जास्तच आहे का? तर एक क्वेश्चन आहे. तसं चांगलं आहे बरं का. व्हिडिओ बंद करू का पहिल्यांदा? हा ठीक आहे करा. हा चलो, तुम्हाला निश्चितच या व्हिडिओचा फायदा होईल. नाही समजला असेल तर परत एकदा पहा, यासारखे खूप सारे व्हिडिओज या चॅनलवर अवेलेबल आहेत. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सर. थँक्यू सर. चलो ओके, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. थँक्यू सर. थँक्यू सर.